हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 25 जानेवारी रोजी रथसप्तमी आहे. या दिवशी आपल्याला सूर्य भगवानांची सेवा करायची आहे. एक अतिशय प्रभावशाली सेवा आहे. ती सेवा करायला फक्त तुम्हाला 15 ते 20 मिनिटं लागणार आहे. परंतु ही सेवा जर तुम्ही केली तर सूर्य भगवानाचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. सूर्यग्रह तुमचा मजबूत होणार आहे. ही सेवा करणं खूप 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 जास्त गरजेचं आहे. आणि रथसप्तमी वर्षातनं फक्त एकदाच येते. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. सूर्य भगवानांना हा समर्पित आहे. तर या दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे. ती कोणती आहे, कशा पद्धतीने करायची, कोणत्या वेळेला करायची, कोणी करायचे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि आपलं फेसबुक आणि इंस्टाग्रामचं एक पेज आहे, ते सुद्धा तुम्ही फॉलो नक्की करा. म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्या दोघांची लिंक देईल, तिथून तुम्ही मला फॉलो करू शकता. तर रथसप्तमी सूर्यदेवांना समर्पित आहे. सूर्यदेवांची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तर हा दिवस आपण सोडायचा नाही. जे असे विशेष दिवस असतात त्या दिवशी त्या त्या देवतांची सेवा व्हायलाच पाहिजे. आपल्या आयुष्यात एक गती यावी, म्हणजे गती यावी यासाठी आपल्याला सूर्यभगवानांची सेवा करायची असते. जर आपण सूर्यभगवानांची सेवा केली तर आपल्या आयुष्याला गती येते. गती आल्यानंतर आपल्याला यश मिळतं. बऱ्याच जणांना नोकरीत यश मिळत नाही किंवा शिक्षणात यश मिळत नाही, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात आपली प्रगती होत नाही. तर का होत नाही? कारण सूर्यग्रह आपला कमजोर असतो. आणि का कमजोर असतो? कारण आपण सूर्यभगवानांची सेवाच करत नाही. कोणीच करत नाही. सूर्यभगवानांची सेवा म्हणजे सकाळी आपण बघा अर्घ्य देतो, तर अर्घ्य द्यायला कोणालाच वेळ मिळत नाही सकाळी, असं होतं. परंतु रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून आपल्याला सूर्यभगवानांना अर्घ्य द्यायचंय. परंतु त्यासोबत एक सेवा सुद्धा करायची आहे. सेवा केल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही. तसं तर म्हणजे प्रत्येक रविवारी सूर्यभगवानांची सेवा व्हायलाच पाहिजे, कारण रविवार हा सूर्यभगवानांना समर्पित आहे. रविवारच्या दिवशी सूर्यभगवानांची सेवा केली जायला पाहिजे. आणि रविवारी काही गोष्टी अशा आहेत की त्या चुका आपल्याला कधीही करायच्या नसतात. अशा काही चुका आहेत की त्या रविवारी आपल्याला करायच्या नसतात. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या रविवारी कधीही करू नये. त्यामुळे सूर्यभगवान आपल्यावर नाराज होतात. परंतु आजची जी माहिती आहे ती म्हणजे की आपल्याला सूर्यभगवानाची या दिवशी काय सेवा करायची. ही सेवा फक्त वर्षातून एकदाच होते, रोज होत नाही. तर रविवारी आपल्याला वेळ मिळत नाही, म्हणून ही सेवा आपल्याला करायची. एक दिवस आपल्याला करायचं आहे. रथसप्तमीपर्यंत महिलांचं हळदी कुंकू होतं. आता बऱ्याच जणांचं हळदी कुंकू होईल. तर हळदी कुंकवाचा हा शेवटचा दिवस असतो. आणि सूर्यभगवानांचा सुद्धा, म्हणजे पौष महिन्यात सूर्यभगवानांची सेवा करायची असते. पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी सूर्यभगवानांची सेवा होते, किंवा पौष महिना संपूर्ण म्हणजे आपण त्याची सेवा करू शकतो. तर तुमची झाली नसेल तर तुम्ही रथसप्तमीला आवर्जून ही सेवा करा. एक दिवस ही सेवा करून बघा. सूर्यभगवानाचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. आणि जिथे तुमची प्रगती होत नाही, जिथे तुमचे कामं होत नाही आहे, तुमचे कामं अडकत असेल, तुमचं प्रमोशन होत नाही किंवा तुम्हाला जॉबमध्ये सक्सेस मिळत नाही, तर तुम्हाला तो मिळणार आहे. तर या दिवशी आपल्याला 3 वेळा आदित्य हृदय स्तोत्र पठण करायचंय. आता ज्या सेवा मी सांगणार आहे त्यातल्या ज्या शक्य होतील त्या करा, किंवा सगळ्या केल्या तरी सुद्धा चालेल. सगळ्या सेवा केल्या तर तुम्हाला मोजून फक्त 15 ते 20 मिनिटं लागणार आहे, म्हणून सगळ्या सेवा करा. आता या सेवा कधी करायच्या? तर सकाळी करायच्या. आता आपल्याला माहिती आहे सूर्य भगवान हे सकाळी येतात आणि त्यांची सेवा सकाळीच व्हायला पाहिजे. आता सूर्याला अर्घ्य आपण दिवसभर देऊ शकत नाही, सकाळी द्यायचं आहे. तर आपण सूर्य भगवानांना अर्घ्य तर देत असतो. आता आदित्य हृदय स्तोत्र नंतर पठण करायचं, आधी सूर्याला अर्घ्य द्यायचं. थोडंसं लवकर उठा, म्हणजे 7 ते 8 पर्यंत तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. म्हणजे 7 ते 8 पर्यंत तुमची आंघोळ व्हायलाच पाहिजे. तर सूर्याला अर्घ्य देत असताना तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं. तर सूर्य भगवानांना तुम्हाला या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देत असताना आपण खाली भांडे ठेवतो आणि अर्घ्य देतो. तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर ते जे पाणी आहे अर्घ्य दिलेलं, ते तुम्हाला झाडांना घालायचं नाही आहे. ते पाणी आपल्याला प्राशन करायचं आहे या दिवशी. याचं खूप महत्त्व आहे या दिवशी, म्हणजे सूर्यभगवानांचं अर्घ्य दिलेलं पाणी. तर त्यासाठी काय करायचं, खाली जे म्हणजे तुमचं चांगलं भांडं असेल घरातलं, तुम्ही वापरत असणार, तर ते पाणी तुम्हाला घ्यायचं आणि पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि सूर्यभगवानांना अर्घ्य द्यायचं. आणि अर्घ्य देत असताना ओम ह्रीम गृहिणी सूर्य आदित्य श्री
हा मंत्र तुम्हाला नित्यसेवामध्ये मिळून जाईल. तर त्यातून हा मंत्र 11 किंवा 21 वेळा म्हणायचा आणि सूर्यभगवानांना अर्घ्य द्यायचं आणि ते पाणी त्या भांड्यात पडायला हवं आणि ते पाणी सगळ्यांना संपूर्ण तुमच्या घरातले जे मेंबर आहेत सगळ्यांना थोडं थोडं ते पाणी प्राशन करायला द्यायचं. म्हणजे सूर्यभगवानांचा सगळ्यांना आशीर्वाद मिळेल. म्हणजे एक सूर्यभगवानांचा प्रसाद आहे तो प्रसाद समजून सगळ्यांनी तो ग्रहण करायचा आहे. आणि त्यानंतर आता सेवा काय करायच्या, तर आदित्य हृदय स्तोत्र आपल्या नित्यसेवामध्ये आहे. आदित्य हृदय स्तोत्राचं तुम्हाला 3 वेळा पठण करायचं, 1 वेळा करायचं नाही. आदित्य हृदय स्तोत्र पठण करायला 1 वेळा फक्त मोजून 2 मिनिटं लागतात, म्हणजे 6 मिनिटं तुम्हाला लागतील. आता हे कोणी पठण करू शकतं, मुलं असतील, शिकणारे, जॉब करणारे मुलं असतील किंवा कॉलेजमध्ये जाणारे मुलं असतील किंवा तुम्ही जॉब करत आहात तुम्ही सुद्धा, आणि महिलांनी सुद्धा. आपल्याला सुद्धा सूर्यभगवानांचा आशीर्वाद पाहिजे, तरच आपण प्रत्येक गोष्टीत प्रगती करू शकतो. आणि सूर्यभगवानांना अर्घ्य दिल्यानंतर ज्या सेवा व्हायला पाहिजे, म्हणजे सकाळी म्हणजे काय करायचं, पूर्वेकडे तोंड करायचं. आता तुमच्या घरात पूर्वेकडे तोंड करून म्हणजे सूर्याच्या किरण आपल्या घरावर पडायला पाहिजे, आपल्यावर पडायला पाहिजे. तिथे तुम्हाला सूर्याकडे बघून म्हणजे पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला या सेवा करायच्या. 1 वेळा सूर्यकवच स्तोत्र, 1 वेळा सूर्याष्टक स्तोत्र आणि 1 माळ सूर्याची करायची आहे. म्हणजे ओम ह्रीम गृणी सूर्य आदित्य श्री याची 1 माळ करा. किंवा तुम्हाला हा मंत्र जमत नसेल किंवा तुम्ही ओम श्री सूर्याय नमः या मंत्राचा 1 माळ जप करू शकता. तर पूर्वेकडे तोंड करून सूर्यभगवानाकडे बघूनच तुम्हाला सेवा करायची. आणि 1 अगरबत्ती सुद्धा लावा सूर्यभगवानाला या दिवशी. म्हणजे अगरबत्ती समोर ओवाळायची आणि ती लावायची आणि त्यानंतर त्या अगरबत्तीच्या समोर बसून सूर्यभगवानाच्या समोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. या सगळ्या सेवा करायच्या आहेत. आता ही झाली रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सेवा काय करायची आहे. परंतु या दिवशी आपल्याला ही सेवा तर करायचीच आहे, पण आपल्याला या दिवशी सूर्यभगवानाची एक पूजा करायची, पूजेची मांडणी करायची. तर ती पूजेची मांडणी कशा पद्धतीने करायची, सूर्यभगवानांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, त्या पूजेची उत्तर पूजा कधी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे. आणि पूजेची मांडणी करावीच लागणार आहे, आपल्याला करायचीच आहे. 1 दिवस सूर्यभगवानांची ही सेवा आपल्याला करावी लागेल आणि पूजेची मांडणी सुद्धा करावी लागेल. तुम्ही करून बघा, सूर्य तुमचा इतका मजबूत होईल की तुम्ही सगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती कराल आणि कुठलेही म्हणजे तुम्हाला कुठलेही संकट तुमच्यावर येणार नाही. तुम्ही ही सेवा करा आणि सूर्यभगवानांना सांगा, तुमची इच्छा सांगा. प्रत्येक इच्छा सूर्यभगवान तुमची पूर्ण करणार आहेत. तर ही सेवा सगळ्यांनी नक्की करा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम ह्रीम गृणी सूर्य आदित्य श्री आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि मला कमेंट करून सांगत चला की तुम्ही कोणत्या सिटीमधून बोलत आहात, म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्याशी कनेक्ट झाल्यात, कुठून कुठून तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात. आणि जास्तीत जास्त मला कमेंट करा, म्हणजे मला नवनवीन व्हिडिओ आणण्याचा म्हणजे अजून उत्साह माझा वाढतो. त्यामुळे मला कमेंट्स करत चला. आणि तुम्ही मला इतकं म्हणजे प्रेम देतात, इतके छान छान कमेंट्स करत आहात, मला इतका सपोर्ट करत आहात, तर त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 आभार, खूप खूप धन्यवाद. खूप खूप तुम्हाला मनापासून थँक्यू, कारण तुम्ही मला सपोर्ट केला म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचले आहे. तर असाच मला सपोर्ट करत राहा, कमेंट्स करत राहा, म्हणजे मला अजून नवनवीन व्हिडिओ आणण्याचा उत्साह येईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.